मंडळी, हिवाळा सुरू झालेला आहे. मस्त लाल लाल गाजर मार्केटमध्ये आलेले आहेत. तर तुम्ही काय या गाजराचा फक्त हलवाच बनवून खाताय? तर आज आपण गाजराचा हलवा नाही तर एक वेगळी रेसिपी बनवतोय. चला तर सुरुवात करूयात. यासाठी एक गाजर मी घेतलेला आहे. आपण जी रेसिपी बनवतोय त्यासाठी एक गाजर पुरेसा आहे. गाजर आधीच धुवून घेतला, यानंतर वरची साल काढायची आहे आणि पुन्हा एकदा धुवून घ्यायचं. आता गाजर किसून घ्यायचं. तर बारीक साईड असते ना, तिथून आपल्याला गाजर घ्यायचंय किसून, म्हणजे बारीक बारीक लच्छे याचे तयार होतात. हे बघा, या पद्धतीने बारीक बारीक याचा किस तयार होतो. तर एक गाजर हा बघा किसून घेतलाय. असा हा बारीक किस तयार झालेला आहे. हा सगळा काढून घेतलाय. हे बघा, एवढा किस आपला बनलेला आहे. यानंतर इथे मी एक मिक्सर जारचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये सुकामेवा घालायचा. तर काजू, बदाम आणि मी इथे मखाने घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे घालू शकता. एक मोठा चमचा मिल्क पावडर घातली आहे. यानंतर झाकण लावायचं आणि याची जाडसर आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर हे पहा, जाडसर पावडर करून घेतली आहे. आता इथे मी दूध गरम करायला ठेवते. भांडं ठेवलंय गॅसवर. अर्धा लिटर दूध गरम करायचं आहे. एकदम चांगलं स्लो फ्लेमवर आपल्याला हे दूध थोडं घट्ट होईपर्यंत गरम करून घ्यायचं. यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली. दूध गरम होतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा आणि यामध्ये मी घालते आता बारीक शेव. आपण मस्त गाजराची खीर बनवतोय. मंडळी, तुम्ही कधी शेवमध्ये गाजर घालून या पद्धतीने खीर केली आहे का? कधीच केली नसणार. केली नसेल तर या पद्धतीने एकदा करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. शेव 2-3 मिनिटं छान भाजून घ्यायचे. शेव भाजलेलेच आहेत तरी सुद्धा 2-3 मिनिटं स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे. यानंतर किसून घेतलेला गाजर आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि गाजर आणि शेव पुन्हा एकदा 2-3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये. यामुळे याला फ्लेवर सुद्धा चांगला येतो. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता दूधसुद्धा मी गरम करून घेतलं आहे. गरम दूध आहे ते यामध्ये घालायचं आहे. अर्धा लिटरची मी खीर बनवते. तुम्हाला जर कमी जास्त काही करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आपण नुसती शेवयाची खीर करत असतो, पण या पद्धतीने शेवयामध्ये तुम्ही गाजर किसून घालून ही खीर एकदा करून तर बघा. चवीला खूपच मस्त लागते. यानंतर सुक्या मेव्याची जी पावडर आपण जाडसर वाटून ठेवली होती ती सगळी पावडर यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही बारीक चिरून घेतलेला सुकामेवा घातला तरी सुद्धा चालेल, पण अशी पावडर करून घेतली ना, त्यामध्ये आपण मिल्क पावडर सुद्धा घातली आहे, त्यामुळे खिरीला छान दाटसरपणा येतो आणि खायला सुद्धा एकदम रबडीसारखी ही खीर लागते. सगळं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित. नेहमीच्या शेवयाच्या खिरीपेक्षा ही खीर चवीला खूपच वेगळी लागते. मी गाजराची बर्फीची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे मंडळी, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता चवीप्रमाणे साखर घालायची आहे. मी लहान अर्धी वाटी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मी लो टू मीडियम केलेली आहे, म्हणजे याला चांगली उकळी येईल आणि खीर चांगली पटकन तयार होईल. पण एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर तळाला खीर लागू शकते. पुन्हा गॅसची फ्लेम मी स्लो केली आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मनुके घालायचे आहेत आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुमच्या आवडीचे तुम्ही इथे घालू शकता. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, खिरीला हळूहळू दाटसरपणा आलेला आहे. फक्त 10 मिनिटात ही खीर बनून तयार होते. छान असं मिक्स करून घेतलंय बघा. मस्त अशी उकळी सुद्धा आलेली आहे. यानंतर यामध्ये वेलची पावडर घालायचं आहे. वेलची पावडरमुळे फ्लेवर खूप छान येईल याला. तर अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर घातली आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचा. पाहू शकता खीर मस्त अगदी घट्ट झाली आहे. एकदम घट्ट नाही करायची, कारण खीर थंड झाल्यानंतर सुद्धा जास्त घट्ट होते. पहा, रंग किती मस्त आलेला आहे. हे बघा, एवढी थोडीशी पातळ राहू द्यायची, कारण थंड झाली ना की ती अजून घट्ट होते. जास्त घट्ट करायची नाही. मस्त अशी रबडीदार आपली गाजर शेवयाची खीर तयार झालेली आहे. मंडळी, तुम्ही कधी केली नसेल या पद्धतीने एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. ही खीर गरमागरम खायला खूपच मस्त लागते. हिवाळा सुरू आहे, गाजर यायला लागले, तर गाजरापासून असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे. नेहमीच्या खिरीपेक्षा असा हा वेगळा पर्याय. शेवया आणि गाजराची खीर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
आता सजवते मी इथे सुकामेवा आणि पिस्त्याने। ही खीर या पद्धतीने बनवून फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खाल्ली ना तरी सुद्धा चालेल। थंडगार खीर सुद्धा अगदी मस्त रबडीसारखी लागते। नक्की करून पहा मंडळी। मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल। जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।